पहिलं प्रेम कधीच विसरलं जात नाही. राहून राहून ते आठवतंच. बहुतेक सर्वांच्या आयुष्यात पहिलं प्रेम होतं, पण ते 99% असफलच झालेलं दिसतं. अशाच एका असफल झालेल्या प्रेमाची ही कहाणी. प्रेम हे अमर आहे. जोपर्यंत पृथ्वीवर जीवन आहे तोपर्यंत प्रेम हे राहणारच. काल होते, आज आहे आणि उद्याही ते असणारच. राधा आणि श्याम 10वीला शिकत होते. राधा दिसायला सुंदर होती. सडपातळ बांधा, चाफेकळी नाक आणि बोलके डोळे हे तिचे सौंदर्य आणखी खुलवीत होते. तर श्याम दिसायला सावळा होता, पण नाकेडोळी छान असल्यामुळे व कदकाठी चांगली असल्यामुळे रुबाबदार दिसत होता. राधा आणि श्याम राहायला एकाच नगरात होते. शाळेत जायला यायचा जायचा रस्ता पण एकच होता. नजरानजर व्हायची, पण अजून काही बोलणे झाले नव्हते. श्याम वर्गात हुशार होता. गणित त्याच्या आवडीचा विषय. त्यात तो नेहमी पैकीच्या पैकी गुण घ्यायचा. वर्गातील शीर्ष 10 विद्यार्थ्यांमध्ये तो गणला जायचा. राधाही हुशार होती. इंग्रजी विषयात तर ती खूप हुशार होती. श्याम आणि राधाचा भाग योगायोगाने एकदम जवळ आला होता. जणू काय ते एकमेकांच्या शेजारी बसले आहेत. श्याम शिक्षकाने दिलेले गणित सर्वात प्रथम सोडवून दाखवायचा. चित्रकलेत तर त्याचा कुणीच हात धरत नव्हता. त्यात बोलण्यातील हजरजबाबीपणा पाहून राधा श्यामकडे आकर्षित झाली आणि मनोमन प्रेम करू लागली. श्याम अजून अनभिज्ञ होता. गणिताच्या तासाला हुशार असणारी राधा जरा जास्तच झुकून श्यामचे गणित पाहू लागली. ते श्यामच्या लक्षात आलं. तेव्हा त्याने वही राधाकडे सरकवली. तिला गणित येत नव्हतं असे नाही, तरीही ती श्यामचे गणित पाहायची आणि सर्वात प्रथम गणित सोडवून दाखवणारा श्याम आता बदलला होता. राधाचे सोडवून झाल्यावरच तो शिक्षकांना गणित दाखवू लागला. राधा जेव्हा इंग्रजी वाचन करत असे तेव्हा श्याम तिच्याकडे एकटक बघत असे. मन भारावून जात असे. दोघात हा झालेला बदल हळूहळू विद्यार्थ्यांच्या लक्षात यायला लागला. राधाचे प्रेम मनोमन आणखीन वाढले. श्यामला पण राधाची सोज्वळता भावली होती. आता बघण्याची नजर बदलली होती. श्याम आकर्षक नजरेने पाहत होता, तर राधा श्यामपुढे लाजत होती. घरी जाता येता दोघे जाणीवपूर्वक मागे पुढे चालायचे. राधाचे आणि श्यामचे बोलणे झाले तर अभ्यासावरूनच व्हायचे. कधी कधी श्यामच्या वह्या घरी घेऊन जात असे. श्यामही तिच्या वह्या उगीचच घेत असे, पण दोघांपैकी कुणीच आपली भावना व्यक्त करू शकले नाही. मनातल्या भावना मनातच राहिल्या. पुढे सत्र संपले, निकाल लागला आणि वाटा वेगळ्या झाल्या. राधाने विज्ञान शाखेत प्रवेश घेतला, तर श्यामने अभियांत्रिकी शाखेत प्रवेश घेतला. 2 वर्षात पुढे दोघांचे बोलणे झाले नाही, पण श्याम तिच्या घराकडे चक्कर मारत होता. तेव्हा राधा पण लगेच बाहेर यायची. दोघांपैकी कुणीही प्रपोज केला असता तरी सॉरी कोण म्हणणारच नव्हतं. मने तर व्याकुळ होतीच, पण त्यांनी तसंच मनोमन प्रेम जपलं. ते वयच असं असतं की प्रेम तर खूप असतं, पण लग्न करता येत नाही. करायचं म्हटलं तर पळून जाणं हा एकच मार्ग राहतो, पण तोही मार्ग धोकादायक असतो, म्हणून गप्प बसावे लागतं. राधाचे लग्न जमते. काही दिवसांनी लग्न होते आणि ती मुंबईला राहायला जाते. इकडे श्यामला सरकारी नोकरी लागते. श्यामची नियुक्ती योगायोगाने मुंबईतच होते, पण दोघेही अनभिज्ञ असतात. त्यांना माहीतच नसतं एकमेकांबद्दल की कोण कुठे आहे. पुढे श्यामचेही लग्न होते. दोघेही आपापल्या संसारात गुंतून जातात. बघता बघता 20 वर्षे कशी निघून जातात कळतच नाही. दरम्यानच्या काळात बरीच क्रांती झाली. व्हॉट्सअपचा जमाना आला. एकाने सहपाठी ग्रुपची निर्मिती केली. काही मित्र जमले. त्या सगळ्यांनी मिळून एक एक करत जवळजवळ सगळे मित्रमैत्रिणी ग्रुपमध्ये ॲड केले. बऱ्याच वर्षांनी एकत्र आलेले मित्रमैत्रिणी संकोच करत होते. मग श्यामने व्हॉट्सअप ग्रुपचा ताबा घेतला आणि सगळ्यांना बोलतं करण्याचा प्रयत्न केला. हळूहळू सर्वजण बोलते झाले. श्यामने सर्वांना स्वतःचा फोटो टाकून नाव सांगायचे आवाहन केलं. सर्वात प्रथम श्यामने स्वतःचा फोटो टाकून नाव सांगितले. हे पाहताच राधा तर हरखूनच गेली आणि लगेच स्वतःचा फोटो टाकून नाव सांगितले. इकडे श्याम पण हरखून गेला. दोघांनी लगेच एकमेकांचे नंबर सेव्ह केले आणि भूतकाळ त्यांच्या डोळ्यासमोरून तळून गेला. त्यांना आयुष्यात परत कधीही भेटू असं वाटलं नव्हतं, पण नियतीने भेट घडवून आणली होती. बाकीच्यांनीही आपापले फोटो टाकून नावे सांगितली. काही दिवसांनंतरच ग्रुप बऱ्यापैकी रुळला. सर्वजण हजेरी लावू लागले. राधा आणि श्याम एकमेकांच्या पोस्टला लाईक करू लागले, तसेच कमेंटही करू लागले, पण बोलण्याचं धाडस कुणीच करेना. ग्रुपमध्ये गेट टुगेदरबाबत चर्चा सुरू झाली आणि तारीख पण ठरली. कार्यक्रमाचे नियोजन ठरवण्यात आले आणि ठिकाणही ठरलं. इतक्या वर्षांनी भेटणार आहोत म्हटल्यावर जवळपास सर्वांनीच यायचा निश्चय व्यक्त केला होता. लांब राहणारे मित्रमैत्रिणी आदल्या दिवशीच नियोजित ठिकाणी आले होते. एका लॉजवर सर्वांची राहण्याची सोय करण्यात आली होती. श्याम आणि राधा लांब राहत असल्याने आदल्या दिवशीच आले होते. विचार करून श्यामचं राधाकडे भेटायला जातो. समोर आल्यावर दोघे एकमेकांना डोळे भरून पाहतात. नंतर एकमेकांची चौकशी करून सुखी असल्याचे सांगतात आणि पुढील आयुष्यात मैत्री जपू ठरवतात. नंतर काही वेळ गप्पा मारून श्याम त्याच्या रूमवर जातो. गेट टुगेदरचा दिवस उजळतो. ठरल्याप्रमाणे कार्यक्रम पार पडतो.
सगळेजण एकमेकांच्या गाठीभेटी घेतात, चौकशी करून जुन्या आठवणींना उजाळा देतात, खूप एन्जॉय करतात. दरवर्षी गेट टुगेदरचा कार्यक्रम आयोजित करण्याचा संकल्प करतात आणि कार्यक्रमाची सांगता होते. सर्वजण माघारी फिरतात. राधा आणि श्याम एकत्र मिळून मुंबईला जातात. वाटेत खूप गप्पा होतात. श्याम राधाला तिच्या घराजवळ सोडून निघून जातो. राधा सकाळी गुड मॉर्निंगचा मेसेज करते. श्यामही तिला गुड मॉर्निंग करतो. पुढे दोघेही कायम संपर्कात राहतात, पण घरी गैरसमज होणार नाही याची काळजी घेतात आणि आपापल्या संसारात आनंदी राहतात. दरवर्षी ठरल्याप्रमाणे गेट टुगेदर होत असतो आणि त्यानिमित्ताने समक्ष त्याची भेटही होत राहते.